हे बाबा नीट नेशील ना. बसा जरा बाय. हे चला चला चला. चल बाबू बाबू चल. आम्ही कुठे भागले जातोस का ना जातो. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आम्ही अचानक निघालो होतो अलिबागला जायला, कारण बाबूची खूप इच्छा होती की आपण समुद्रावर जावं. फायनली आम्ही निघालो अलिबागला जायला. फायनली आम्ही पोचलो अलिबागमध्ये. रस्त्याच्या बाजूला भरपूर अशी आंबेवाली आंबे विकायला बसली होती. अलिबागमध्ये भरपूर अशी ट्रॉफिक होती. गाडीत बसून आम्हाला भरपूर कंटाळा आला होता. फायनली आम्ही पोचलो अलिबाग बीचवर. तिथे आम्ही जेवलो आणि आम्ही निघालो पुन्हा समुद्रावर आंघोळ करायला. ही आहे आमची पूर्ण अशी गँग. लई दिसाचा हट्ट माझा पूर्वा, तुमच्या सोनीला कोकण दाखवा. भरपूर असं ऊन असल्यामुळे आम्ही काही समुद्रात आंघोळ करायला उतरलोच नाही. आम्ही बाहेरच उभे राहून व्हिडिओ करत बसलो होतं. नंतर आम्ही ठरवलं की कुलाबा किल्ला बघायला जायचं. मग आम्ही गेलो टांगावाल्याजवळ. गेल्यावर त्याला किल्ल्यावर जायचा रेट विचारला. मग आम्ही रेट फिक्स केला आणि मग आम्ही पण निघालो किल्ल्यावर जायला. फायनली एक एक करून सर्वजण आम्ही बसलो टांग्यात. फायनली आम्ही निघालो किल्ल्यावर जायला. समुद्राचा व्ह्यू खूपच असा सुंदर होता. देरी कुलाबा किल्ला करताना एकच कल्ला, गोपारू अलिबागचा एकच कल्ला. हा मुंबई पुण्याला सांगायला हवा, गो अलिबागची न्यारी हवा, गो खारी अलिबागची गार गार हवा. फायनली आम्ही पोचलो किल्ल्याजवळ. मग मी सर्वजण खाली उतरलो आणि गेलो किल्ला बघायला. इथे सर्वजणी लेडीज फ्रूट विकायला बसलेल्या असतात. किल्ल्यात जाण्याचे प्रत्येकी माणसाचे 20 रुपये तिकीट आहे. मग आम्ही तिथं स्कॅनर केला आणि मग गेलो किल्ल्याच्या आतमध्ये. आतमध्ये एंट्री केल्यावर फर्स्ट आहे भवानी मातेचा मंदिर. मग आम्ही मंदिरात गेलो दर्शन घेण्यासाठी. मग आम्ही एक एक करून सर्वाही अगोदर भवानी मातेचा दर्शन घेतला. बाबू मग आम्ही गेलो वरती गेलो तर तिथे अशी तोफ होती. वरून समुद्राचा व्ह्यू खूपच असा सुंदर दिसत होता. मग आम्ही तिथे व्हिडिओ काढला, फोटो काढला आणि मग आम्ही गेलो गोऱ्या पाण्याची विहीर बघायला. ही आहे गोऱ्या पाण्याची विहीर. ही विहीर भरपूर अशी मोठी आहे. बघून खूप भीती वाटत होती. मग आम्ही गेलो गणपती बाप्पाच्या मंदिरात. मग आम्ही तिथे जाऊन सर्वांनी दर्शन घेतलं. मग आम्ही गेलो दुसऱ्या दरवाजाकडे. तिथून पण समुद्राचा व्ह्यू खूपच सुंदर दिसत होता. मग आम्ही तिथेही फोटो काढले आणि मग आम्ही निघालो किनाऱ्यावर जायला. तेवढ्यात आमचा टांगा आला होता. मग आम्ही त्या टांग्यात बसलो आणि निघालो किनाऱ्यावर जायला.
फायनली आम्ही पोचलो किनाऱ्यावर. पोचल्याही सर्वजण गेली समुद्रात मजा करायला. बाबूंनी तर लगेच सर्व खेळणी खाली ठेवली आणि लागला लगेच खेळायला. बाबू समुद्रात जायला खूप घाबरत होता. याई त्याला धरून नेलं होतं तरी तो मागे फिरत होता. फायनली नंतर त्याला खूप मजा आली. नंतर तो निघायलाच मागत नव्हता. माझा कान खूप दुखत होता, त्याच्यामुळं मी बाहेर येऊनच बसली होती. फायनली नंतर आम्ही निघालो घरी जायला. गाडीत बसलो तरी पण माझा कान भरपूरच दुखत होता. मला कंट्रोलच होत नव्हता. फायनली आम्ही पोचलो पनवेलला. मग गेलो कानाच्या डॉक्टरकडे. कसा वाटला माझा आजचा ब्लॉग? बाय बाय.